Hello friends. Now in this session we're discussing regarding about the interstitial compounds of transition element. Is one of the important property of transition elements. Now we already discussed as like color formation tendency, catalytical property, oxidation, variable oxidation states असेल, their metallic property असेल, and their hardness असेल. Now in interstitial compounds. So what compounds are meaning of interstitial? Just look here. आता आपण ट्रान्सिशन एलिमेंटचा एक क्रिस्टल लॅटिस घेऊया. क्रिस्टल लॅटिस ऑफ ट्रान्सिशन एलिमेंट्स. हा ट्रान्सिशन एलिमेंटचा crystal lattice है. In this crystal lattice, look here, there are empty space in between transition metal ions or metal atoms. यांच्यामध्ये अशा empty space आहेत. त्याला आपण काय म्हणूया, इंटरस्टेशियल, आतमध्ये असणाऱ्या स्पेस. त्याला आपण म्हणूया स्पेस, त्याला आपण म्हणूया इंटरस्टेशियल स्पेस इन क्रिस्टल लॅटिस ऑफ मेटल. म्हणून आपण इंटरस्टेशियल स्पेस किंवा आपण याला म्हणूया फॅकंट स्पेस, एम्प्टी स्पेस किंवा आपण यांना व्हॉइड्स पण म्हणू शकतो. तुम्ही सॉलिड स्टेट मध्ये बघितलेले. आता या ज्या व्हॉइड्स आहेत किंवा हा जो इंटरस्टेशियल एम्प्टी स्पेस आहे, ह्या एम्प्टी स्पेस मध्ये इथं जर स्मॉल ॲटम ॲज लाईक हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, समटाइम्स सल्फर, फॉस्फरस, हे जर एलिमेंट्स यांना आपण काय म्हणूया, स्मॉल एलिमेंट्स म्हणूया. जर हे स्मॉल एलिमेंट्स ह्या इंटरस्टेशियल स्पेस मध्ये ट्रॅप झाले म्हणजे अडकले, थोडक्यात ते हे जे स्मॉल एलिमेंट्स आहेत, साईजने स्मॉल आहेत, कुठले हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजन, फॉस्फरस एक्सेट्रा, दी स्मॉल एलिमेंट्स ऑक्युपाय किंवा ट्रॅप इनसाइड द फॅकंट स्पेस किंवा इंटरस्टेशियल स्पेस of transition elements or crystal lattice of transition elements. This formed compound is known as, काय म्हणू आपण त्याला, इंटरस्टेशियल कंपाऊंड. आता परत बघा, आपण इंटरस्टेशियल कंपाऊंड्स म्हणलं कुणाला, तर ट्रान्सिशन एलिमेंट्स, काय म्हणू आपण, ट्रान्सिशन एलिमेंट्स किंवा इनसाइड द इंटरस्टेशियल स्पेस ऑफ ट्रान्सिशन एलिमेंट ट्रॅप स्मॉल एलिमेंट ॲज लाईक कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन एक्सेट्रा. In crystal lattice of transition elements, the formed compound are called as interstitial compounds. किंवा आपण असे म्हणू शकतो आपण, the compound which is formed due to small elements as like hydrogen, carbon, nitrogen, sulfur, etc. are trapped inside the or interstitial space in between crystal lattice of metal. The formed compound is known as interstitial compound. आता हा मेटल आणि इंटरस्टेशियल कंपाऊंड्स मध्ये फरक काय आहे, तर आपल्याला कंपॅरिझन करावं लागतं पॅरेंट मेटल आणि इंटरस्टेशियल कंपाऊंड. आपण ह्याला जनरली काय म्हणू शकतो, आपण इम्प्युरिटी डिफेक्ट पण म्हणू शकतो. म्हणजे हे एलिमेंट ह्याच्यामध्ये आले, याचा मेटल काय झाला, इम्प्युअर झाला. मेटल काय झाला, इम्प्युअर झाला. आता समजा आपण ह्याच्यामध्ये इनसाइड स्पेसला असे कार्बन घेतले, फॅकंट स्पेसला किती पण घेऊ शकतो आपण त्याला. आता हा इंटरस्टेशियल कंपाऊंड आहे. ओरिजिनल मेटल आणि इंटरस्टेशियल कंपाऊंड याच्यामध्ये मेन डिफरन्स काय आहे, समजा हा ओरिजिनल मेटल आहे, इकडं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डोपिंग केलं नाहीये किंवा आपण इनसाइडला कुठल्याही प्रकारचे हे स्मॉल एलिमेंट्स नाहीयेत. हा ओरिजिनल मेटल आहे, हा इंटरस्टेशियल कंपाऊंड आहे. दोघांमध्ये काय फरक आहे, मेनली मेटलची एक महत्वाची प्रॉपर्टी आहे मेलाबिलिटी अँड डक्टिलिटी. ती प्रॉपर्टी पूर्णपणे लॉस तर होते किंवा रिड्यूस होते. म्हणजे मेटलची जी महत्वाची प्रॉपर्टी आहे मेलाबिलिटी अँड डक्टिलिटी, ती मात्र काय होते, टोटली लॉस्ट तर होते किंवा ती प्रॉपर्टी रिड्यूस होते. त्याच्याऐवजी कुठली प्रॉपर्टी इन्क्रीज होते, तर टेनासिटी. कुठली इन्क्रीज होते, टेनासिटी. ही प्रॉपर्टी काय आहे, म्हणजे मेटलची दृढता ही वाढते. काय वाढते, दृढता वाढते. पण त्याचा जो लवचिकपणा आहे,
आपण मेलॅबिलिटी किंवा डक्टिलिटी म्हणलं होतं. आपण थिन शीटमध्ये जे कन्व्हर्ट करू शकत होतो मेटलला ते इथं करता येत नाही. म्हणजे आपण मेटल्सवरती हॅमरिंग केलं तर ते पत्र्यामध्ये कन्व्हर्ट होत होतं शीटमध्ये, तर हा तुकडे पडतील. म्हणजे त्या ठिकाणी त्याची दृढता वाढली, त्याला आपण म्हणतो टेनासिटी वाढली. काय वाटली? टेनासिटी इन्क्रीज झाली. हे सगळ्यात महत्वाचं, रिड्यूस मेलॅबिलिटी अँड डक्टिलिटी, टेनासिटी इन्क्रीज. ऑल्सो वन फॅक्टर इन्क्रीजेस. हे मेटल पण हार्ड आहेत, पण त्याच्यापेक्षा त्याची इंटरस्टेशियल कंपाऊंड हार्ड आहेत, म्हणजे त्यांची हार्डनेस पण काय होते? इन्क्रीज होते. परत रिमेंबर करा काय सांगितलं मी, मेलॅबिलिटी डक्टिलिटी कमी होते, टेनासिटी इन्क्रीज झाली, हार्डनेस इन्क्रीज झाली, इव्हन त्यांचा मेल्टिंग पॉईंट पण वाढतो. म्हणजे याचा मेल्टिंग पॉईंट करस्पॉन्डिंग मेटलपेक्षा जास्त आहे. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी दोघांच्या सारख्या असतात. ह्या ज्या मेटल प्रॉपर्टी दाखवतो त्याच कोण दाखवतोय? इंटरस्टेशियल कंपाऊंड दाखवतोय. फक्त काय झालं? मेल्टिंग पॉईंट वाढला, हार्डनेस वाढली, कमी काय झालं? मेलॅबिलिटी डक्टिलिटी कमी झाली. ऑल्सो डेन्सिटीज आर लेस दॅन मेटल. ह्यांच्या डेन्सिटी पण मेटलपेक्षा कमी असतात. म्हणजे डेन्सिटी पण काय झाल्या? कमी झाली. सेकंड फॅक्टर कमी झाला. पहिला मेलॅबिलिटी डक्टिलिटी, सेकंड डेन्सिटी. आता परत रिमेंबर करा मी काय सांगितलं, मेटल या दोघांमध्ये फरक काय आहे? इंटरस्टेशियल कंपाऊंड्स मध्ये मेल्टिंग पॉईंट वाढतो, हार्डनेस वाढतो. काय वाढतो? मेल्टिंग पॉईंट वाढतो, हार्डनेस वाढतो आणि टेनासिटी वाढते. काय कमी होतं? मेलॅबिलिटी डक्टिलिटी अँड डेन्सिटी. मेलॅबिलिटी डक्टिलिटी डेन्सिटी काय होते? कमी होते. हार्डनेस मेल्टिंग पॉईंट वाढतो. आता आणखी एक महत्वाचं, जर आपण ह्यांच्यामध्ये कार्बन डोप केला, कार्बन इनसाइडला ट्रॅप केला, त्याला म्हणतात मेटल कार्बाइड. काय केलं आपण? ह्या मेटलमध्ये कार्बन ट्रॅप केला, ह्याला म्हणतात मेटल कार्बाइड. हे मेटल कार्बाइड डायमंड सारखे हार्ड असतात. मीन्स मेटल कार्बाइड्स आर हार्ड ॲज लाईक डायमंड. नॉट डायमंड पण डायमंड सारखे काय असतात? हार्ड असतात. दुसरं, जर आपण ह्या मेटलमध्ये हायड्रोजन ट्रॅप केला त्यांना म्हणतात मेटल हायड्राइड्स. हे मेटल हायड्राइड्स हे गुड ऑर व्हेरी गुड रिड्युसिंग एजंट म्हणून वापरले जातात. काय वापरले जातात? गुड ऑर व्हेरी गुड रिड्युसिंग एजंट्स म्हणून वापरले जातात. सो रिमेंबर वन मोर, इंटरस्टेशियल कंपाऊंड्स आपण म्हणलं कोणाला? द कंपाऊंड्स ऑफ ट्रान्झिशनल एलिमेंट्स in which small atoms as like carbon, hydrogen, nitrogen are trapped interstitial space of crystal lattice of metal, the form compound are interstitial compound. ह्यांच्या प्रॉपर्टी कुठल्या कुठल्या सांगितल्या आपण? महत्वाचं, मेलॅबिलिटी डक्टिलिटी रिड्यूस होते, आणखीन काय रिड्यूस होतं? डेन्सिटी रिड्यूस होते, हार्डनेस वाढते, टेनासिटी वाढते. काय सांगितले मी? हार्डनेस वाढते, टेनासिटी वाढते, मेल्टिंग पॉईंट वाढतो. दुसरं, यांचे मेटल कार्बाइड्स हे हार्ड आहेत ॲज लाईक डायमंड. यांचे जे हायड्राइड्स आहेत ते काय म्हणून ऍक्ट होतात? रिड्युसिंग एजंट्स. ओके, हे सगळ्या झालेल्या पार्ट्स तुम्ही व्यवस्थित टेक्स्टबुकमध्ये रीड करा. आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचा कन्सेप्ट काढूया. थँक्यू.